नमस्कार. मी कुंडलिक महाराज शेळके, वनस्पती माहिती तज्ज्ञ तथा सेंद्रिय शेती मार्गदर्शक, हिंगोली जिल्हा कृषी मित्र. आज लाईव्ह दिनांक 21 फेब्रुवारी 2026. माझ्या शेतामध्ये गव्हाचं पीक योग्य वेळी योग्य नियोजन करून विषमुक्त शेती विषमुक्त अन्न या अंतर्गत मी पिकवलेलं आहे. माझा व्हिडिओ दाखवण्याचा एकच हेतू आहे की आज टेक्नॉलॉजीच्या माध्यमामधून आपला भारत देश विकसनशील देश होत आहे, परंतु जमिनीच्या बाबतीमध्ये आजही शेतकरी रासायनिक खताचा उपयोग करून एकतर जमीनही उद्ध्वस्त करत आहेत आणि जे काही आपल्याला अन्न मिळतं आहे ते सुद्धा अन्न रासायनिक म्हणजेच विष हे आपल्याला मिळत आहे. पण आपण विषमुक्त शेती विषमुक्त अन्न याच्या माध्यमामधून जर शेती केली तर जमीनसुद्धा चांगली राहील आणि पिकलेलं जे काही तयार झालेलं अन्न आहे ते सुद्धा विषमुक्त असेल या हेतूनं आज विष जे काही मुक्त अन्न आपण करतोय तर याच्यामध्ये विषमुक्त शेती विषमुक्त अन्न मी बऱ्याच महाराष्ट्रामध्ये फिरत असताना शेतकऱ्याला माहिती देत असतो. त्याच्यामधील बरेचसे शेतकरी कमेंटही करतात आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शनही घेतात. तर शेतकरी बंधूंनो, मला या ठिकाणी सांगायचे की विषमुक्त शेती विषमुक्त अन्न अंतर्गत आपण जर योग्य वेळी नियोजन केलं तर हे सहज आपल्याला उपलब्ध होते. हे माळ भाग आहे, डोंगराळ भागामध्ये माझी शेती आहे. सगळीकडून माझ्या जमिनीला हा डोंगरी भाग आहे, परंतु या डोंगरी भागामध्ये सुद्धा विषमुक्त अन्न मी या ठिकाणी पिकवलेलं आहे. तर हे गव्हाचं पीक आहे, बघू शकता. हे अर्धा एकर गहू आहे माझा. अर्धा एकर गव्हामध्ये एकदम सारखीच पूर्ण ओंबी, एकदम सारखं पूर्ण गव्हाची सुद्धा उगवण शक्ती होऊन कमी जास्त कुठं अधिकही याच्यामध्ये नाही. एका ओंबीला जरी पाहायला गेलं तरी जवळपास हे बघू शकता आपण या ठिकाणी 80 ते 100 गहू एका ओंबीला आहेत. मग तुम्ही म्हणसाल महाराज अगोदरच्या तर व्हिडिओमध्ये 100 ते 125 गहू होते, या व्हिडिओमध्ये 100-125 गहू का सांगत नाहीत? तर बघा काय असतं की निसर्गाचं चक्र असतं आणि त्या निसर्गाच्या चक्राला चालून आपल्याला चालावं लागतं आहे. निसर्गाबरोबर आपण शेती केली तर चालेल. कारण आज 21 फेब्रुवारी तारीख आहे आणि हिवाळ्याच्या बाबतीत पाहिलं गेलं तर हिव कमी आहे. तरी पण कमी हिवामध्ये सुद्धा यावर्षी जे काही हिवाचं वातावरण आहे, थंडीचं वातावरण चांगलं असल्यामुळं हे पाठीमागून रान मी तयार करून गव्हाचं पीक घेतलेलं आहे. पण रासायनिक खताचा उपयोग न करता सेंद्रिय शेतीचा आपण अवलोकन करून ग्रीन प्लॅनेट नावाच्या कंपनीचे जर आपण औषधं आपल्या शेतामध्ये जर उपयोगाला घेतले तर आपलं पीक कसंही असू द्या ते आपल्याला उत्पन्न देणार म्हणजे देणार. ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे आणि हीच काळी माय म्हणजे आपली ही जमीन आहे आणि पांढरी रेष म्हणजे हे आपले उत्पन्न आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या कमी वातावरणामध्ये सुद्धा माळ रानावर तर गरमी असते, तरी पण हिवाच्या बाबतीत जरी थंडीच्या बाबतीत जरी विचार केला तर एकदम चांगल्या प्रकारचं हे पीक हे माझ्या शेतामध्ये आलेलं आहे. अर्धा एकर हे रान आहे आणि याच्यामध्ये मी जे काही पेरणी केलेली आहे म्हणजे वखरणी करून याच्यामध्ये गहू शिपलेला आहे. 12.5 किलो गहू याच्यामध्ये मी शिपला आहे आणि परत वखरणी करून पाणी देऊन ग्रीन प्लॅनेटची औषधे याच्यामध्ये ग्रो, नायट्रोकिंग, पॉवर, प्रीमियम या औषधाची फवारणी याची ड्रिचिंग मी या ठिकाणी या गव्हाला केलेली आहे. तुम्ही म्हणसाल ड्रिचिंग, हो, तर पहिली ड्रिचिंग केलेली आहे आणि नंतरची फवारणी आहे. या दोन, एक ड्रिचिंग आणि एक फवारणीमध्ये चांगल्या पद्धतीचं हे पीक हे माझ्या शेतामध्ये उभं राहिलेलं आहे. आणि उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जरी विचार केला तर सहज याला अपेक्षित मला जे काही उत्पन्न लागतं आहे ते उत्पन्नाच्या बाबतीमध्ये सुद्धा मी या ठिकाणी समाधानकारक आहे. कारण एका ओंबीला गहू मोजलेत मी
80 ते 110पर्यंत, पण मी सरासरी 80 ते 100 सांगतो. 110 दाणे या गव्हाचे बियाणामध्ये, या गव्हामध्ये एका एका ओंबीला तयार आहेत. आणि जवळपास 80% पूर्ण ओंबी ह्या माझ्या कुठल्याही कोपऱ्याला जरी आपण गेलात बघितलं तरी सगळी ओंबी सारखी पडलेली. याचं कारण आहे की जे काही विषमुक्त शेती विषमुक्त अन्न अंतर्गत या पिकाला लागणारे, या जमिनीला लागणारे अन्नद्रव्याचे घटक, आणि ते मी ग्रीन प्लॅनेटच्या कंपनीच्या माध्यमामधून टाकतोय आणि टाकून याचं उत्पन्न घेतलेलं आहे. हे उत्पन्न असं आलेलं आहे, आपण बघू शकता. मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपणही विषमुक्त शेती विषमुक्त अन्न पिकवा. आपण जगाचा पोशिंदा आहोत, आपण शेतकरी राजा आहोत. या काळ्या माईचं रक्षण करणं ही आपली गरज आहे आणि ते आपलं कर्तव्य आपण केलं पाहिजे. आणि आपल्या लेकराबाळालासुद्धा विषमुक्त अन्न आपण खाऊ घातलं पाहिजे. या हेतूनं हा व्हिडिओ या ठिकाणी तयार केलेला आहे. तरी थांबतो. धन्यवाद. जय जवान, जय किसान.